महाराष्ट्रात पावसाचा कहर, ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्यानं वाहतुकीवर सुद्धा परिणाम। पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू। दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली गावात 10 घरं पाण्याखाली, बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बारामतीच्या पिंपरी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला, तर अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून अलर्ट जारी। अजितदादा तातडीनं पुण्याहून बारामतीत दाखल। बारामतीसह दौंड तालुक्यामध्ये एनडीआरएफचं पथकही दाखल। स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यात कैद, तर नाशिकच्या सिन्नर शहरात सुद्धा भीषण पूर परिस्थिती। अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडित। महाराष्ट्रात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल। 6 जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर, बुलढाण्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता। जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका। वादळी वाऱ्यानं धान पीक भुईसपाट, तर मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणातील नेत्यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। शिवाय ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्याही सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात दाखल। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्याकडून त्यांचं स्वागत। शहांची उद्या नांदेडमध्ये सभा। विविध कार्यक्रमांना सुद्धा ते उपस्थित राहणार। लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातनं हकालपट्टी। 12 वर्षांपासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर करत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता ही कारवाई। राष्ट्रीय जनता दलाकडून 6 वर्षांसाठी निलंबन। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर, सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत, तर 2 दिवसात राज्यामध्ये 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। आतापर्यंत ठाणे, बंगळुरूमध्ये कोरोनानं मृत्यू।